कामगार भरणी आहे. साई पालखी निवारा इथं हॉटेल रिसेप्शन, गार्डन विभाग, प्रसादालय व रेस्टॉरंट इथं कामगार भरणी आहेत. रिसेप्शन एक जागा महिला, रेस्टॉरंट एक जागा, प्रसादालय आचारी एक जागा, गार्डन विभाग एक जागा. संपर्क 9922135019 985062 0846. ठिकाण साई पालखी निवारा, निमगाव, निघोज. भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या प्रजासत्ताक दिन राहता शहरातील डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्तानं हॉस्पिटलच्या वतीनं नागरिकांच्या आरोग्यासाठी एका महत्त्वाच्या आरोग्य सुविधेचा शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे राहता नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तिरंगा फडकवल्यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष दिनाचं औचित्य साधून डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. आता दर सोमवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाच्या महत्त्वाच्या चाचण्या अगदी अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले, हृदयाची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. शहरात हृदयाच्या तपासण्यांसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. मात्र डॉक्टर मैड हॉस्पिटलमध्ये केवळ 3999 रुपयांमध्ये या सर्व तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संतोष मैड व डॉक्टर आशुतोष मैड यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर संतोष मैड यांनी केलं. त्यांनी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीबद्दल आणि भविष्यातील आरोग्य सुविधांबद्दल माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश रायसोनी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केलं. तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर आशुतोष मैड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला शहरातील नागरिक, हॉस्पिटलचे आरोग्य कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, राहत्या शहराचे प्रथम नागरिक, आपल्या सगळ्यांचे लाडके नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष विजूभाऊ सदाफळ, गटनेते मुलाबाई शहा, नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, माझे डॉक्टर मित्र, पत्रकार मित्र, हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, बंधू आणि भगिनी, प्रथमतः आपल्या सर्वांना मी 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण इथं सर्व तुम्ही आपण वेळात वेळ काढून तुम्ही इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातला हा सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. जसं 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे ते 1950 जानेवारी 1950 26 जानेवारी या दिवशी आपल्याला मिळालेलं आहे. थोडक्यात आपले जे काही संविधान आहे ते संविधान 26 जानेवारी 1950 साली स्वीकारलं गेलं आणि त्यावेळेसपासून आपल्याला बरेचसे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे मी म्हणेल की खरं स्वातंत्र्य दिन आज मनवलं पाहिजे होतं. आता हे जे संविधान बनवलंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे. हे संविधान आपल्याला आपल्या सर्वांना हक्क देतंय आणि आपले जे कर्तव्य आहे ते आपण स्वतंत्रपणे पण करू शकतो याचा अधिकार देते. आज आपण हा जो काही स्वातंत्र्य दिन किंवा जे काही आपण जे स्वातंत्र्य अनुभव म्हणजे उपभोगतोय याकरता बरेचशा स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जे काही जीवनदान दिलेलं आहे ते खरंच मोलाचं आहे. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. सर्वांना चांगलं राहील की आपणही आपल्या देशासाठी काही ना काही केलं पाहिजे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे. तोच आदर्श घेऊन आम्ही मैड हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या माध्यमातून बरेचसे उपक्रम आम्ही इथं राबवलेत, ज्या माध्यमातून आम्ही रुग्णांना
इतर बरेचसे स्कीम्सच्या माध्यमातून आम्ही सेवा देऊ शकलो मोफत. त्याच धर्तीवरती आपण आता जी काही कॅथलॅब नवीन सुरू केलेली आहे, त्या कॅथलॅबच्या माध्यमातून आपण दर सोमवारी आपण एक कॅम्प इथं ठेवणार आहे, ज्याच्यातनं जेवढे काही पेशंट्स किंवा जे काही रुग्ण इथे येतील त्यांच्याकरता ECG, 2D एको, त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्टचे मार्गदर्शन आणि एन्जिओग्राफी, जी हे सर्व गोष्टी करायला आपल्याला साधारणतः 12,000 रुपयाचा खर्च असतो, तो आपण अवघ्या 4,000 रुपयामध्ये आपण करून देत आहे. असेच अनेक काही उपक्रम आपण इथं ह्या स्कीम्सच्या माध्यमातून देणार आहोत. आणि याच्यातनं जे काही लोकांना ब्लॉक्स वगैरे सापडतील किंवा काही हृदयाची प्रॉब्लेम सापडतील, महात्मा ज्योतिबा जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत आपण ह्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत अँजिओप्लास्टी आणि बाकीच्या कार्डियक सुविधा सुद्धा आपण पुरवणार आहे. आपण इथं सर्व इथं आलात, माझ्या शब्दाला मी कालच फोन केले होते, माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही सर्व इथं एका दिवसात लगे उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित आपल्या काहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, माझ्या समवेत आलेले सर्वच सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, तसेच मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व माझे मार्गदर्शक श्री डॉक्टर संतोषजी मैड सर, डॉक्टर आशुतोषजी मैड, डॉक्टर शिवानी मैड, सर्वच मैड परिवार आणि मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व मान्यवर डॉक्टर, सर्व स्टाफ यांना मी सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण माझ्या हस्ते झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचा आभारी आहे. आज या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण बघतो की संपूर्ण देशामध्ये आज आनंदाचं आणि गौरवाचं वातावरण आहे. आज जर आपल्या देशाने बघितलं, 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपल्या देशाने संविधान स्वीकारलं आणि खरोखर आपला देश प्रजासत्ताक झाला. आजही त्याच संविधानावर आपला देश मार्गक्रमण करत आहे. हे करत असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने या ठिकाणी कृषी असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं तर अवकाश क्षेत्रामध्ये देखील मोठं यश संपादन केलेलं आहे. हे करत असतानाच आपल्या देशाने आरोग्य क्षेत्र देखील आज मोठमोठ्या शस्त्रक्रिया आपल्या देशात आज त्या ठिकाणी होत आहेत. हे होत असताना आपण बघतो की राहत्यासारख्या शहरामध्ये डॉक्टर मैड सरांनी ही जी काही सुविधा, ज्याच्यासाठी आपल्याला लांब जावं लागायचं किंवा शिर्डीला मी स्वतः त्या ठिकाणी काम केलेलं आहे, की तुम्हाला अँजिओग्राफी करायची असेल, अँजिओप्लास्टी करायची असेल तर 3-3, 4-4 दिवस वेटिंग करावं लागायचं. बायपास सर्जरीसाठी 1-1 महिना वेटिंग करावं लागायचं. परंतु या ठिकाणी सरांनी कॅथलॅब सुरू केली, त्याबद्दल मी खरोखर सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी राहता शहरवासियांसाठी, परिसरातील नागरिकांसाठी एवढी मोठी सुविधा आपल्या राहता शहरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरांनी आज आपल्या हृदयाच्या तपासण्या, की ज्याला खरोखर आपण सरांनी सांगितलं की 12,000 रुपये लागतात, परंतु मी सांगतो की जर आपण मोठ्या शहरामध्ये गेलात तर या 12,000पेक्षाही अधिक त्या ठिकाणी खर्च या तपासण्यांसाठी लागतो. त्या तपासण्या सरांनी आपल्या राहता शहरासाठी अल्प दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अवघ्या 3,000मध्ये जर या शस्त्रक्रिया होत असतील तर खरोखर मी सरांचे समस्त राहता शहरवासियांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि मी राहता शहरातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्या त्या ठिकाणी नागरिकांना असं वाटत असेल की आपल्याला हृदयविकाराची शक्यता आहे किंवा ज्यांचा उच्च रक्तदाब आहे, ज्यांना या ठिकाणी बीपी शुगरचा त्रास आहे, आपल्याला आपण बघतो की हृदयविकार ओळखायचा कसा, तर ज्याला जास्त चालल्याने म्हणा किंवा या ठिकाणी पायऱ्या चढल्याने दम लागत असेल तर अशा लोकांनी नक्कीच मैड स्पेशालिटी हॉस्पिटलला त्या ठिकाणी भेट द्यावी आणि या योजनेतून आपल्या हृदयाची तपासणी करून घ्यावी, अशी मी सर्वांना
या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने विनंती करतो आणि पुनश्च एकदा सरांनी या ठिकाणी बोलवून आमचा सर्वांचा सन्मान केला आणि आम्हाला या ठिकाणी ध्वजारोहणाची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आणि आपल्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना खूप खूप आभार मानतो. आपण आपला अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहिले. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपण या कार्यक्रमाचा मन राखून आणि उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांना 77th रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व स्टाफला, डॉक्टर्सला आणि माननीय आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका. नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये बहुमताने निवडून आल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. खूप दिवसापासून मी योग्य वेळेची वाट बघत होतो, एक संधी बघत होतो की मला हे सर्वांपुढे माझं मन व्यक्त करता येईल. ही मात्र योग्य वेळ आहे असं वाटतं. मला खूप आनंद होत आहे हे सांगताना की मागे झालेल्या निवडणुकीतून राहत्याला पुन्हा एकदा न्याय मिळाला की आपल्यासारखे लीडर्स निवडून आले. आपल्या राहत्याच्या प्रगतीसाठी केवळ तुमच्यासारख्या लीडर्सची खरंच गरज होती. हो, राहत्याची प्रगती निश्चित आहे आता, पण मी असं नाही म्हणणार की ही जबाबदारी सर्व तुमचीच आहे, तर ही आपल्या सर्वांची आहे. आपण सर्व मिळून आपल्या राहत्याला सुंदर आणि सुरक्षित ठेवू आणि राहत्याच्या प्रगतीचा अजून एक पाऊल पुढे घेऊ. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे कुटुंब आपल्या सर्वांचा नेहमी सेवेत राहील हे आश्वासन देतो. पुन्हा एकदा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.